two, one. आम्ही 8 तर लावतो. यावर्षी 9 तराचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी थोडक्यासाठी उठलेला, यावर्षी तो नक्कीच पूर्ण करू. ते आम्ही 200 प्लस आमच्याकडे पोरं आहे, पण सगळे 2 वाजेपर्यंत आमची सराव चालू असतो. आता अप्रॉक्सिमेटली 3 महिने झाले आमच्याकडे. सेफ्टीसाठी आता हार्नेस उपलब्ध केला आहे प्रो गोविंदाच्या टीमने. मॅट उपलब्ध केला आहे. मॅटमुळे जरा वेगळा अनुभव भेटतो लोकांना. जो मातीतला खेळ मॅटवर आणला त्यामुळे जो अनुभव भेटतो तो इथे अनुभवायला भेटतो. ॲक्च्युली मी जॉब पण करतो आणि सिरियलमध्ये आणि मूवीमध्ये पण काम करतो. की गोविंदा पुष्कळ वर्ष इकडे आपण साजरा करतोय, पण गोविंदाला एक वेगळं स्वरूपमध्ये आणणं, लोकांना एक कम्फर्ट लेवल देणं, लोकांबरोबर लोकांची व्यवस्था करणं आणि येणाऱ्या मुलांना पण वाटणं की काल मागच्या वेळचा प्रो गोविंदा कसा झाला आणि मी पण गोविंदाच्या प्रॅक्टिसला जायला पाहिजे. एशियन गेम असू द्या, कॉमनवेल्थ असू द्या किंवा भविष्यामध्ये ऑलिम्पिक असू द्या, या सगळ्या ठिकाणी हा आपला खेळ गेला पाहिजे. कारण जो कबड्डी ज्या पद्धतीनं नॅशनल इंटरनॅशनल लेवलला गेलेला तो त्याच प्रकारे प्रो गोविंदा सुद्धा गेला पाहिजे. पर्वामध्ये एकूण 16 संघ, 3200 गोविंदा असा हा संपूर्ण 3 दिवसाचा महोत्सव आपण मुंबईला आज साजरा करतोय. या कार्यक्रमाला खास करून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मला आनंद आहे की आपल्या महाराष्ट्राचा हा उत्सव, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रो गोविंदा हे एक निश्चितपणे एक चांगलं प्लॅटफॉर्म आपण सगळ्यांच्या माध्यमातून आपण तयार केलेला आहे. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला प्रो गोविंदा याचा 4था सीझन 2026 सालचा हा. या सीझनमध्ये किती पदकं आलेले आहेत, त्याचबरोबर गोविंदांची कशी तयारी सुरू आहे, एकंदर दहीहंडी या उत्सवाला एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूप येण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याचबरोबर या खेळाला एक जगत मान्यता देण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याविषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. आपल्यासोबत आहे ठाणे टायगरचे गोविंदा, यांचं पथक सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलं आहे. यज्ञ सावंत आहे गोविंदा, त्याच्याकडून जाणून घेऊया काय कशा पद्धतीनं तुमचं आतापर्यंतची प्रगती सुरू आहे या सीझन. ह्या सीझन मध्ये आम्ही मागच्या सीझन खेळलो नव्हतो, तर ह्या सीझन मध्ये आम्ही प्रवेश मिळालाय. त्यानंतर आमच्या मुलांनी भरपूर मेहनत घेतली, कारण आपल्याला एंट्री मिळाली वाईल्ड कार्ड एंट्री, तर त्याचा आपण जास्तीत जास्त कसा फायदा उचलू शकतो यासाठी आम्ही सराव केला. किती तर लावला आतापर्यंत? आम्ही 8 तर लावतो. यावर्षी 9 तराचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी थोडक्यासाठी उठलेला, यावर्षी तो नक्कीच पूर्ण करू. किती दिवस झाले तुम्ही याचे सराव करताय? नाही तरी आता 3 महिने झाले आम्हाला. तर आता जसं प्रोचं कळालं तेव्हापासून रात्रीला 1 ते 2 वाजेपर्यंत आमचा सराव चालू आहे. ते आम्ही 200 प्लस आमच्याकडे पोरं आहे, पण सगळे 2 वाजेपर्यंत आमची सराव चालू असतो. आता अप्रॉक्सिमेटली 3 महिने झाले आमच्याकडे. तर आता तर आमचा पहिलाच राऊंडच झालाय 5 सराचा, त्याच्यामध्ये आम्ही सेकंड आलोय. आता बघू, अजून 3 दिवस आहे, तर आम्ही आमचा बेस्ट म्हणजे प्रयत्न चालू आहे आमचा. काय सांगाल या एकंदर स्पर्धेविषयी किंवा अशा पद्धतीनं जे पाठबळ दिलं जातं गोविंदांना त्यांच्या या दहीहंडी उत्सवाला जे एक मोठं रूप मिळते त्याबद्दल काय सांगा. आता पहिले हे फक्त होतं की चाळीचा गोविंदा येतो, थोडे इजा होते, मातीचाच केला जातो, पण आता तसं नाहीये. आता प्रॉपर मॅट असतो, सेफ्टी असते, प्रॉपर ट्रेनिंग दिले जाते, फिटनेस असतं. आता आमच्याकडे असे पोरं आहे, हे वर्कआउट वाले, प्रॉपर जिम वाले आहे, कबड्डीचे प्लेयर्स आहे, क्रिकेट वाले प्लेयर आहे, टेनिस क्रिकेट वगैरे खेळणारे सगळे पोरं आहे. तर असं आता पहिल्यासारखं नाही, आता प्रॉपर फिट गोविंदा पण बोलू शकतात, ऍथलीट गोविंदा बोलू शकतात. आणि असं पण नाही की हे चाळीतलं हे नॉर्मल काही ना काय म्हणून टाइमपास केलं, तसे नाही. आमच्याकडे असे आहे सगळे इंजिनियर पण आहे, कोणता बिझनेस आहे स्वतःचा, तर असे चांगले बिझनेसवाले पण आहे, त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे, सॅलरी म्हणजे 9 to 5 जॉब वाले पण आहे आमच्याकडे. हे कानाला जे काय लावतात त्याच्याविषयी काय? कानात जे घालतात ना बाली, ते अडकावी नाही टी शर्ट मध्ये, त्यासाठी सेफ्टी म्हणून एक सेफ्टी. अजून काय सेफ्टीसाठी करताय तुम्ही? सेफ्टीसाठी आता हार्नेस उपलब्ध केला आहे प्रो गोविंदाच्या टीमने. मॅट उपलब्ध केला आहे. मॅटमुळे जरा वेगळा अनुभव भेटतो लोकांना. जो मातीतला खेळ मॅटवर आणला त्यामुळे जो अनुभव भेटतो तो इथे अनुभवायला भेटतो. आणि काय संरक्षणासाठी काय उपाययोजना मातीतील असेल किंवा मॅटवरील असेल? संरक्षण म्हणजे इन्शुरन्स काढला पाहिजे प्रत्येक गोविंदा पथकाने, आणि काळजी घेताना सरावाच्याच वेळेला जर त्यांनी एक तर कमी लावला तर इंजरी कमी होतील दुसऱ्यांच्या जर कॉम्पिटिशन करण्यापेक्षा. तर आपला गोविंदा हा सक्सेस होईल आणि आपण सेफ खेळू.
हाताची नखं बोलापासून सगळ्या गोष्टीचं आपण प्रॉपर केलं तर खूप चांगलं आहे. आणि प्रो गोविंदा सगळ्यांनी खेळलं पाहिजे, बाकीच्या गोविंदा पथकांनी सुद्धा, की ज्यामुळे प्रोवर मॅटवर आल्यावर जी आपल्यामध्ये एनर्जी येते ती सगळ्यांना गोविंदाने अनुभवावी, असं आमचं मत आहे की बालवीर गोविंदा पथक, ही प्रत्येक गोविंदा पथक हा मॅटवर आला पाहिजे. हे 16 गोविंदा खेळले पाहिजे असं नाही, बाकीच्या सगळ्या गोविंदांनी मेहनत घेऊन प्लॅटफॉर्मवर आले पाहिजेत. कारण प्रो गोविंदामुळे जी वेगळी ऊर्जा तयार होते ती इथे आल्यावरच अनुभवता येते. त्यामुळे प्रत्येकाने इथे यावं सेफ्टी घेऊन. ते धन्यवाद. प्रो गोविंदा सीझन 4 मध्ये सहभागी होण्यासाठी इथं गोविंदा पथक मोठ्या संख्येने आलेले आहेत. पाहू शकता लखनौ पॅन्थर्स नावाचं हे गोविंदा पथक आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या कधीपासून या सीझन मध्ये या प्रो गोविंदा स्पर्धेत येतात. आमचा आता दुसरा सीझन आहे आमचा. येस, आता सहभागी नोंदवला हो झालंय सगळे. जस्ट आता आमची एक आता मॅच झाली. कितीपर्यंत थर लावताय तुम्ही. आम्ही 8 लावतो असे. यावेळी आमचं ध्येय म्हणजे 9 पर्यंत जायचं. 9 डोकायचे त्यावेळी, काही करून 9 डोकायचे. मागच्या वेळी किती थर लावला. 8 लावलेले आम्ही. 10 वेळा आम्ही 8 लावलेले लास्ट टाइम. यावेळी आमची 9ची पण चालू आहे. 9 आम्ही डोकणार कन्फर्म आहे. म्हणजे प्रॅक्टिस पण जोरदार आहे. प्रॅक्टिस कुठे करताय. प्रॅक्टिस आम्ही भांडुपला करतो, शिवनेरी कंपाऊंड मध्ये. किती जणांचं पथक आहे तुमचं. आता असं तर आम्ही 200 लोक आहे, 200च्या वरच आहेत बघायला गेले तर. आणि इथे हा असा गेम आहे की आता 2 दिवस आपल्याला 100 पोरं घेऊन खेळायला लागतात. आणि जो 3rd दिवस आहे तिथे 200 पोरं घेऊन आपल्याला हा गेम खेळायला लागतो. आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला 8 थर लावायचे असतात. आणि जो आपला डे 1 डे 2 चा गेम आहे त्यामध्ये आपल्याला 5 थर 6 थर 7 थर. आणि जो सेकंड डे आहे त्यामध्ये आपला रिले गेम असतो तो खेळायचा आहे. आणि जो 3rd डे आहे त्यामध्ये कॉन्कूर करून एक गेम आहे. हा नवीन एक ट्विस्ट या गेम मध्ये आलेला. तो आपले कॉन्कूर करायच्या नंतर 8 थर बसायला घ्यायचे आपल्याला, असा एक गेम आहे. गोविंदा पथकामध्ये जसे व्यावसायिक असतात, नोकरदार असतात, तसेच एक चित्रपट क्षेत्रातील, मराठी चित्रपट, मराठी सिरियल क्षेत्रातील निखिल आंबरे नावाचे कलाकार यामध्ये सहभागी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया कोणकोणत्या आतापर्यंतच्या चित्रपटांमध्ये किंवा सिरियल मध्ये काम केले. ऍक्च्युली मी जॉब पण करतो आणि सिरियल मध्ये आणि मूवी मध्ये पण काम करतो. माझा पहिला चित्रपट होता वेड पिक्चर. त्यामध्ये जेव्हा जेनिलिया मॅडम म्हणजे पिऊनचं कॅरेक्टर होतं ते मी स्वीकारलेलं, म्हणजे साकारलेलं. आणि बाळोमाच्या नावानं चांग भले या मालिकेमध्ये मी जगन नावाचं कॅरेक्टर केलं. आणि महावीर पिक्चर नवीन येतोय माझा, त्या स्मॉल कॅरेक्टर आहे. म्हणजे मी जॉब करून सॅटर्डे संडे करतो, त्यामध्ये मी ऍज अ साईड रोल कॅरेक्टर करत राहतो. सरनाईक साहेबांचं आणि आमचा पूर्वेश सरनाईक यांचे खरोखरच मी आभार मानेन की गोविंदा पुष्कळ वर्ष इकडे आपण साजरा करतोय, पण गोविंदाला एक वेगळं स्वरूप मध्ये आणणं, लोकांना एक कम्फर्ट लेवल देणं, लोकांबरोबर लोकांची व्यवस्था करणं आणि येणाऱ्या मुलांना पण वाटणं की काल मागच्या वेळचा प्रो गोविंदा कसा झाला आणि मी पण गोविंदाच्या प्रॅक्टिसला जायला पाहिजे. खरं म्हणाल तर हेल्दी कॉम्पिटिशन ठेवलेली आहे आणि ही हेल्दी कॉम्पिटिशन अशीच राहावी जेणेकरून हे इंटरनॅशनली जेव्हा होतं त्याच्यामध्ये आपल्यातले सगळी लोक जाऊ शकतील. आणि ही व्यवस्था खरोखरच आमचे मंत्री महोदय प्रताप सरनाईक, त्यांचे चिरंजीव आमचं पूर्वेश सरनाईक यांनी व्यवस्था चांगली केली. कॉन्सेप्ट चांगला आहे आणि ते ह्याची काळजी घेत आहेत, खेळणाऱ्यांची पण काळजी घेत आहेत आणि येणाऱ्या लोकांची पण काळजी घेत आहेत. मी शासनाचे पण आभार मानेन, कारण अशा पद्धतीच्या गेम्ससाठी जेवढा पुढाकार देता आला पाहिजे तेवढा दिला पाहिजे, तरच आपले हे गेम मोठे होतील आणि मुले मोठी होतील त्याच्यात. राज्यामध्ये दहीहंडीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात केला जातो. 2019 साली राज्यामध्ये माहितीचं सरकार आलं आणि त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये दहीहंडीचा उत्सव हा जो वर्षातून एकदा खेळला जातो त्याचं रूपांतर आपण खेळामध्ये करूया. कारण कबड्डी खेळणारी मुलं, मल्लखांब खेळणारी मुलं किंवा खो खो खेळणारी मुलं हीच दहीहंडीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील होत असतात. आणि मानवी मनोरंजनाचा हा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो जागतिक स्तरावर पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठी जर याचा क्रीडा प्रकारात समावेश केला तर निश्चितपणे एशियन गेम असू द्या, कॉमनवेल्थ असू द्या किंवा भविष्यामध्ये ऑलिम्पिक असू द्या, या सगळ्या ठिकाणी हा आपला खेळ गेला पाहिजे. कारण प्रो कबड्डी ज्या पद्धतीनं नॅशनल इंटरनॅशनल लेवलला गेलेला तो त्याच प्रकारे प्रो गोविंदा सुद्धा गेला पाहिजे. आणि त्यावेळेस मान्यता मिळाल्यानंतर 4 वर्षापासून पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रो गोविंदाचा खेळ या ठिकाणी आयोजित केला जातो. 4 वर्षामध्ये एकाही गोविंदाला न खर्चता हा खेळ आपण जागतिक स्तरावर आता घेऊन गेलेलो आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की राज्यामध्ये प्रो गोविंदाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं आणि ते त्यांनी मान्य केलं. त्याबद्दल मी राज्य सरकारचं आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि सुनील पवार यांचं मनापासून आभार. पर्वामध्ये एकूण 16 संघ
3200 गोविंदा असा हा संपूर्ण 3 दिवसाचा महोत्सव आपण मुंबईला आज साजरा करतोय. या कार्यक्रमाला खास करून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मला आनंद आहे की आपल्या महाराष्ट्राचा हा उत्सव, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रो गोविंदा हे एक निश्चितपणे एक चांगलं प्लॅटफॉर्म आपण सगळ्यांच्या माध्यमातून आपण तयार केलेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की मातीवरचा खेळ आता आपण मॅट पर्यंत आणलेला आहे आणि याच आपल्या आता मातीवरच्या खेळाला आपल्याला संपूर्ण जगापर्यंत न्यायचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे मी एक छोटीशी विनंती केली की आपल्या या उत्सवाला आज आपण जगापर्यंत जरी पोहोचवलं असेल तरी एशियन गेम्स असेल, कॉमनवेल्थ असेल किंवा ऑलिम्पिक्स असेल, ह्या मोठ्या मोठ्या स्पर्धापर्यंत सुद्धा आपला हा दहीहंडीचा उत्सव पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी सुद्धा आज या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं की जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्णपणे आपण करा आणि त्या प्रक्रियेमध्ये संपूर्णपणे सहकार्य देण्याचं काम हे महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्हाला करतील. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न निश्चितपणे सुरू होईल. पाहू शकता किती मोठ्या तळमळीनं आणि किती मोठ्या आत्मीयतेनं गोविंदा यामध्ये सहभागी होत जातात. थोडक्यात झालेल्या पराभवामुळे त्यांना अश्रू अनावर झाले होते. अशाच पद्धतीनं वेगवेगळी पथकं इथं आलेले आहेत आणि या 4थ्या सीझन मध्ये कोण बाजी मारते ते आपल्याला लवकरच करेल. कॅमेरामॅन संदेश गुलेसह मी अभिनंदन पडळकर, महा MTV मुंबई.